मी एक डॉक्टर होते. मी शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरातून माझ्या गावात परत आले होते. माझ्या गावात 40 महिला एकदम प्रेग्नंट राहिल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सर्व महिला वांज होत्या. मी सगळ्या महिलांचे अल्ट्रासाऊंड केले. त्यांचे रिपोर्ट पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यातील एकाही महिलेच्या पोटात बाळ. माझे नाव प्रीती आहे. मी शरीराने खूपच जाड असल्यामुळे सर्वजण मला चिडवायचे. मी 14 वर्षाची असूनही एखाद्या 30 वर्षाच्या बाईप्रमाणे दिसत होती. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक असल्यामुळे फारच लाडाची होते. मला खाण्यापिण्याची देखील खूपच आवड होती. दिवसेंदिवस माझी तब्येत जास्तच वाढत चालली होती. आमचं एकत्रित कुटुंब होतं. माझ्या वडिलांसोबत माझे 2 छोटे काका आमच्यासोबतच राहत होते. माझ्या वडिलांनी माझं लग्न त्यांच्या मित्राच्या मुलासोबत जमवलं होतं. त्याचे नाव सुमित होते. सुमित हा दिसण्यासोबतच अभ्यासात देखील फार हुशार होता. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर बनून गावातील लोकांची सेवा करावी, आणि म्हणूनच त्यांनी पुढे माझे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन केले. त्या दरम्यान माझ्या आईचा अपघाती मृत्यू झाला. आई गेल्यानंतर मी मात्र एकटीच पडले. माझ्या दोन्ही चुलत्या नेहमी माझ्या खाण्यापिण्यावरून मला टोमणे देत असायच्या. माझ्या वडिलांनी सुमितच्या आई वडिलांना सांगून ठेवले होते की या दोघांचेही शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण त्यांचे लग्न लावून देऊयात. माझ्या वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा सुमितने माझ्यासोबत लग्न करण्यास साफ नकार दिला. तो म्हणाला की एवढ्या जाड असलेल्या मुलीशी मी अजिबात लग्न करणार नाही. ही माझ्या बायकोपेक्षा माझी आई जास्त शोभते. मला या गोष्टीचे फार वाईट वाटले. माझ्या वडिलांनी देखील त्यांच्या मित्राबरोबर असलेले सर्व संबंध तोडून टाकले. मेडिकलचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांनी मला शहरात पाठवलं. मी खूप अभ्यास करून शेवटी एक डॉक्टर बनले. त्याच दरम्यान माझ्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. खूप प्रयत्न करून मी माझे थोडेफार वजन कमी केले होते, परंतु अजूनही मी खूप जाड दिसत होते. माझ्या एका सिनियर असलेल्या डॉक्टर मैत्रिणीने मला सांगितले की जाडी कमी करण्यासाठी बरेच उपाय निघाले आहेत. तिने मला अशा एका थेरपीबद्दल सांगितले की आजकाल वजन कमी करण्यासाठी बऱ्याच वेळा उपयोगात आणतात. थेरपी सहजपणे आत्मसात आणू शकत होते. शेवटी माझ्या डॉक्टर मैत्रिणीच्या सल्ल्यानेच मी ती थेरपी करून घेतली. काही दिवसातच माझे वजन झपाट्याने कमी झाले. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर झाल्यावर गावात येऊन गावातील लोकांची सेवा करावी. तशी माझी गावात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. मला तिथे माझ्या काका काकूंनी अपमानित करून घराच्या बाहेर काढले होते, परंतु वडिलांनी दिलेला शब्द पाळावा म्हणून मी इच्छा नसतानाही गावात परत आले. सुरुवातीला जेव्हा मी घरी आले तेव्हा माझ्या दोन्ही काकूंनी सुद्धा मला ओळखले नाही, कारण तो उपचार केल्यानंतर माझ्यात फारच बदल झाला होता. मी एकदम सडपातळ आणि सुंदर दिसत होते. माझे ते रूप बघून माझ्या दोन्ही काकू माझ्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्या. त्या घरात आल्यावर मला माझ्या आई वडिलांची आठवण स्वस्त बसू देत नव्हती. मी माझ्या वडिलांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले होते, याचा मला गर्व होता. गावात आल्यानंतर माझ्यात झालेला बदल पाहून सुमितला देखील आश्चर्य वाटले होते. आता मला माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. म्हणूनच गावात असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये मी मुलाखत देऊन आले आणि तिथेच मला ज्युनियर डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली. खानदानात सर्वजण माझे कौतुक करू लागले. डॉक्टर बनणारी मी आमच्या खानदानातील पहिलीच मुलगी होती. एक दिवस सकाळीच मी हॉस्पिटलमध्ये जात असताना माझ्या काकूची मैत्रीण आमच्या घरी आली. तिचे नाव अंजली होतं. तिच्या लग्नाला 5 वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हतं. खूप सारे डॉक्टर करून त्या वैतागल्या होत्या. आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद दिसत होता. त्याचं कारणही काही वेगळंच होतं. काकू मला सांगत होत्या की मला अशा ठिकाणचा शोध लागला आहे जिथे गेल्यावर वांस महिला देखील प्रेग्नेंट राहतात. याच गावात एक अशी सुनसान गल्ली आहे जिथे चिटपाखरू देखील फिरत नाही. अशा गल्लीत एका जुन्या वाड्यात एक माणूस राहतो. तो वांस असलेल्या महिलांना उंबराचं फूल देतो आणि त्यामुळे महिला गर्भवती राहतात. त्याने मला आठवड्यातून एकदा असं 5 आठवडे बोलावलं आहे. त्याच्याकडून 2दा जाऊन आले आहे. मला काकूच्या त्या मैत्रिणीचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं. मी काकूला म्हणाले देखील, असं कसं होऊ शकतं? त्यावर माझी काकू म्हणाली, तू शिकलेली आहेस, एक डॉक्टर आहेस, त्यामुळे तू असल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीस. परंतु हे सत्य आहे. आतापर्यंत गावातील 40 महिला त्याचमुळे प्रेग्नेंट राहिल्या आहेत. तेव्हा मी काकूच्या मैत्रिणीला म्हणाले की तुम्ही मला देखील हे उंबराचं फूल आणून द्या. त्यावर ती म्हणाली, मी असं काहीही करू शकत नाही. ज्याला मूल हवं आहे त्यांनी स्वतः त्या माणसाकडे जावं, तेव्हाच ते फूल मिळेल. खरं तर मला या गोष्टीची काही घेणं देणं नव्हतं, परंतु मला त्या गोष्टीमागची सत्यता जाणून घ्यायची होती. त्यावर माझी काकू देखील मला ओरडली, तुला या सर्व गोष्टीची काय गरज आहे? अजून तुझे लग्न झाले नाही, तुझ्या कामावर लक्ष दे. त्यावर अंजली काकूंना म्हणाली, मी 2दा ते उंबराचं फूल खाल्लं आहे. आता बघ, मी देखील लवकरच प्रेग्नेंट राहील. म्हणून काकूंची ती मैत्रीण तिथून उठून निघून गेली. काकूच्या त्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून माझी अस्वस्थता आणखीनच वाढली होती. असं कसं काय होऊ शकतं? जर असं होत असतं तर मेडिकल सायन्स कधीच मागे राहिले असते.
अंजली उठून गेल्यानंतर माझी काकू मला म्हणाली की तुला या सर्व गोष्टीवर विश्वास नसेल, परंतु तुला मी आता खरं सांगते, माझी मैत्रीण खरंच प्रेग्नंट आहे. आता 2रा किंवा 3रा महिना चालू असेल, परंतु तिने ही गोष्ट तुला सांगितली नाही. ही गोष्ट मला स्वतः तिने सांगितली आहे, त्यामुळे संशय घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. फक्त माझी मैत्रीण नाही तर गावातील साधारणतः 40 महिला सोबतच प्रेग्नंट झाल्या आहेत. त्या महिला त्या छोट्या गल्लीतून त्या माणसाकडून उंबराचे फूल घेऊन आल्या आणि प्रेग्नंट राहिल्या. काकूचे ते बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटत होते. त्यावर माझी काकू म्हणाली की तू देखील आता या गावातच आहेस, त्यामुळे लवकरच तुझ्यासमोर सत्य काय आहे ते येईल. असे दिवस जात होते. मला ते बघून आश्चर्य वाटलं जेव्हा काकूच्या मैत्रिणीचं पोट खरंच वाढत होतं, जसं एखाद्या प्रेग्नंट महिलेचं वाढतं. तिच्याकडे बघून कोणीही म्हटलं असतं की ही बाई आई होणार आहे. मला हे सर्व बघून आश्चर्य वाटत होतं, परंतु काकूची मैत्रीण मला काही सांगायला तयार होत नव्हती. ती फक्त मला म्हणाली होती की तो माणूस उंबराच्या फुलासोबतच आमच्या तोंडात काहीतरी वस्तू असल्यास तो टाकतो आणि त्यामुळेच वांज असलेल्या बायका देखील प्रेग्नंट राहतात. असे दिवस जात होते. तिच्या डिलिव्हरीचे दिवस आले होते. कदाचित तिचा 7वा महिना चालू असावा, परंतु तिच्याकडे बघून ती खूप वैतागलेली आणि थकलेली वाटत होती. तिने आता माझ्या काकूकडे येणे देखील बंद केले होते. त्या दिवशी माझी नाईट ड्युटी होती आणि माझी ड्युटी इमर्जन्सी वॉर्डमध्ये लागली होती. अचानक निम्म्या रात्री दुसरी एक नर्स माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की इमर्जन्सी आहे, एक बाई डिलिव्हरीसाठी आली आहे, तिची तब्येत खूपच खराब आहे. त्यावर मी म्हणाले ठीक आहे, मी त्या महिलेवर उपचार करायला तयार आहे. त्यावर ती नर्स म्हणाली त्या महिलेची तब्येत खूपच खराब आहे आणि उपचार करताना कदाचित तिचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे तुझे करिअर देखील खराब होऊ शकते, कारण उपचारादरम्यान जर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर लोक पुन्हा त्या डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी येत नाहीत. त्यावर मी तिला म्हणाले मी तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, पण तिच्या नशिबात जर मरणच लिहिलेलं असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही. त्यावर हॉस्पिटलमधील इतर कर्मचारी म्हणाले की तुमचं मन खूप स्वच्छ आहे, तुम्ही असं काहीही करणार नाही, त्यापेक्षा आपण त्या पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवून देऊ. परंतु जेव्हा मला कळालं की अगोदरच तिला 2-3 हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नकार देण्यात आला आहे, तेव्हा तिची केस मी हातात घेण्याचे ठरवले. शेवटी माझ्या इमेजपेक्षा मला एखाद्या पेशंटचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. मी इतर कर्मचाऱ्यांना सांगून ऑपरेशनची तयारी करायला सांगितले आणि मी ऑपरेशन थिएटरमध्ये आले तर समोरच्या महिलेला पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण ती महिला दुसरी कोणी नसून माझ्या काकूची मैत्रीण अंजली होती. तिच्या चेहऱ्यावरून ती जास्तच वैतागलेली दिसत होती. शेवटी मी तिला धीर दिला. ती माझा हात तिच्या हातात घेत म्हणाली की काही करा पण माझे प्राण वाचवा. मी तिला म्हणाले तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आणि तुमच्या बाळाचे दोघांचेही प्राण वाचवेन. त्यावर ती म्हणाली माझ्या बाळाला नाही, फक्त मलाच वाचवा. तिचे जे बोलणे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. ही पहिली महिला असेल जी स्वतःचे प्राण वाचवायला सांगत होती. खरं तर महिलांना आपल्या प्राणापेक्षाही आपल्या बाळाचा जीव जास्त महत्त्वाचा असतो, पण ती महिला अशी का म्हणत होती? त्यावर मी तिला म्हणाले तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे ऑपरेशन करते. असे ऑपरेशन तर मी दिवसातून 3-4 करत होते. मला चांगलंच माहीत होतं पुढे काय करायचं आहे, कारण अशा केस मी दिवसातून कितीतरी बघत होते. पण आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का बसणारा दिवस होता, कारण मला असं काहीतरी जाणवत होतं की ही केस काहीतरी वेगळीच आहे. मी थोडी घाबरले होते. माझ्यासोबत जे डॉक्टर होते ते देखील आश्चर्यचकित झाले होते. शेवटी आम्ही त्या महिलेचे अल्ट्रासाऊंड करण्याचे ठरवले. त्या महिलेचे आम्ही अल्ट्रासाऊंड केले. मग रिपोर्ट पाहून तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या महिलेचे पोट बघून कोणीही म्हटलं असतं की ही 9 महिन्यांची प्रेग्नंट आहे. तिच्या पोटात बाळ नव्हते, तिच्या पोटात अशी काहीतरी वस्तू होती, त्यामुळे ती प्रेग्नंट आहे असे वाटत होते. त्यामुळे तिची तब्येत खूपच खराब झाली होती. आम्ही तिचे ऑपरेशन केले आणि तिचे प्राण वाचवले. तिने कुठल्याही बाळाला जन्म दिला नव्हता. तिचा नवरा तिला सोडून निघून गेला होता, कारण ती जे काही वागली होती ते एकदम चुकीचे होते. ही गोष्ट हॉस्पिटलच्या बाहेर जाणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतली. मी घरी आल्यानंतर माझ्या काकूला सर्व घडलेला प्रकार सांगितला. ऐकून तर काकूला देखील आश्चर्याचा धक्काच बसला. या महिलेच्या पोटात कोणताही बाळ नव्हतं, तर एक हवा भरलेला फुगा होता. त्या फुग्याला तिच्या गर्भाशयात ठेवले गेले होते. वजन कमी करण्यासाठी जो हवा भरलेला फुगा पोटात ठेवला जातो तो तिच्या गर्भाशयात ठेवण्यात आला होता. त्यामुळेच ती प्रेग्नंट आहे असे वाटत होते. माझं देखील वजन असंच अचानक कमी झालं नव्हतं. मी खूप जाड होते आणि माझं वजन अजिबात कमी होतच नव्हतं. जेव्हा मी शहरात गेले तेव्हा मला एका डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी एक उपाय सांगितला. तो उपाय आजकाल बरेच जण आत्मसात करतात.
आणि आपले वजन कमी करतात. या ट्रीटमेंटला बलून थेरपी असे म्हणतात. बलून थेरपी ही वजन कमी करण्यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेचा समावेश नसलेली पद्धत आहे. हे बलून सहसा सिलिकॉनचे बनलेले असतात. एक फुगा तोंडातून घातला जातो आणि हा फुगा पोटात जागा व्यापतो. पोट भरलेले राहते व परिणाम म्हणून फुग्याचे रुग्ण कमी प्रमाणात अन्न खातात. पोटात फुगा टाकल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मळमळ, उलट्या आणि पोटदुखी होते. या फुग्यामध्ये द्रव्याचे प्रमाण टाकून समायोजित केला जातो. काही महिन्यानंतर द्रव पदार्थ जोडल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. याचा एक अतिरिक्त फायदा देखील आहे. हा फुगा 1 वर्षाच्या दीर्घ काळासाठी पोटात ठेवता येतो. हा 1 वर्षाचा कोर्स असतो आणि 1 वर्षानंतर वजन कमी झाल्यानंतर हा फुगा काढून टाकला जातो आणि यासोबतच त्या व्यक्तीला कमी खाण्याची देखील सवय लागते. हाच उपाय मी देखील केला होता आणि यामुळेच मी खूप सडपातळ देखील झाले होते. मी तो फुगा काढल्यानंतर स्वतःच्या खाण्याकडे मात्र खूप कंट्रोल केलं होतं. या महिला ज्या माणसाकडून उंबराचे फूल घेऊन खायच्या, खरं तर त्यामागे काहीच तथ्य नव्हते. खरं तर तो एक रिटायर झालेला मानसिक रोगी असलेला डॉक्टर होता. तो या महिलांच्या पोटात तो फुगा ठेवण्याऐवजी त्यांच्या गर्भाशयात तो फुगा ठेवायचा. या ट्रीटमेंटमध्ये तो सर्व शरीरात विष पसरून तिचा मृत्यू झाला असता. शेवटी आम्ही त्या महिलेचे प्राण वाचवले आणि पोलिसांना त्या मानसिक रोगी असलेल्या डॉक्टरांच्या घरी जाऊन अटक केली. तपास केल्यानंतर समजले की त्या महिला प्रेग्नंट राहण्यासाठी त्या डॉक्टरांना आपले सोने चांदी विकून खूप सारे पैसे देत होत्या. नंतर समजले की 40 महिलांची प्रेग्नंट राहण्याची गोष्ट ही खोटी होती. त्याने त्यापेक्षाही जास्त महिलांसाठी हे केले होते. ह्या गोष्टीमध्ये 3 महिलांनी आपले प्राण देखील गमावले होते. तेव्हा मी त्या माणसाचा चेहरा बघितला तर मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो एक म्हातारा माणूस होता ज्याने आपले आयुष्य 30 वर्ष एका हॉस्पिटलमध्ये घालवले होते. सर्व गोष्टी त्याने पैसा मिळवण्यासाठी केल्या होत्या. तो फुगा इडोस्कोपीद्वारे आत सोडत होता. बिचाऱ्या अडाणी महिलांना वाटत होतं की ही देखील प्रेग्नंट राहण्यासाठी दिली जाणारी एक ट्रीटमेंट आहे. आजकाल समाजात काय होईल याचा काहीच भरोसा नाही. लोक पैसे कमवण्यासाठी एखाद्या शरीराची इंद्रिय विकायला देखील घाबरत नाहीत. आनंदाची गोष्ट ही होती की खोटी ट्रीटमेंट करणाऱ्या त्या मानसिक रोगी असलेल्या डॉक्टराला पकडण्यात आले होते. त्याचे रहस्य सर्वांसमोर आणण्यात आले होते. तरी देखील मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की तो सर्व कसं काय करत होता. त्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की डॉक्टर झाल्यानंतर आपण मोठमोठ्या शहरात मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याचे स्वप्न बघतो, परंतु हे एकदम चुकीचे आहे. तर अशा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची गरज आहे जिथे लोक जास्त शिकलेले नसतात आणि ते अडाणी असल्याचा इतर लोक फायदा घेतात. मी आता निर्णय घेतला होता की मी याच गावात राहून इथल्या लोकांची सेवा करेन. या गावातील लोक आता मला खूप आदर देऊ लागले होते. मला या गोष्टीचा आनंद होता की मी माझ्या वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले होते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी जर का तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.